हो भाऊ इकडे बघा. नारळ नारळ या ठिकाणी गंगाधर नाना यांचा सत्कार बाबांच्या व चंद्रकांत तांबे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. यानंतर या पाटोदा तालुक्याचं भूषण आणि शब्दावर प्रेम करणारं कीर्तन केसरी आदरणीय हरिभक्त परायण शिवाजी बाबा महाराज साहेब बोलल्यानंतर आमच्यासारख्या पामरानं बोलणं उचित होणार नाही. त्यामुळे या पवित्र गादीचं माफी मागून मी मनोजदादांनी सांगितलेले 2 शब्द आपल्यासाठी सांगण्यासाठी उभा आहे. जगद्वंद्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, जगद्वंद्य तुकोबारायांचं आणि शिवाजी महाराजांचं जे नातं होतं तेच आजच्या काळामध्ये छत्रपती त्या काळात होते. तसंच आताचं शिवाजी महाराज असतील आदरणीय आणि मनोजदादा यांचं हे भक्ती आणि शक्तीचं नातं आहे. त्यांची आठवण मला वेळोवेळी आपल्या दोघांची ज्या ज्या वेळेस भेट होती त्यावेळेस मला जगद्वंद्य तुकोबाराय आणि शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्या रूपात आम्ही आपल्याला आणि मनोजदादांना पाहतो. म्हणून बऱ्याच वर्षांना आपल्या समोर बोलायचा योग येतोय. त्यामुळे महाराज साहेब मी जास्त काही बोलणार नाही. परंतु दादा जसं मनोजदादा आपल्याला गुरुस्थानी मानतात, आपला कुठलाही शब्द कधीच टाळत नाहीत. तो उपोषणाच्या काळात आम्ही बऱ्याच वेळा हे प्रयत्न केलेत आणि निश्चितपणे बाबाही वेळोवेळी आले. त्यांनी एवढं गुरुस्थानी असताना त्यांचे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी असताना महाराज साहेब वेळ देतात, तिथं येत आंतरवलीला येतात किंवा आम्ही ज्या ज्यावेळी गडाला येतो त्यावेळी सगळे कामं सोडून सगळं भरपूर कार्यक्रम असताना ते सगळे बाजूला ठेवून दादांसाठी आमच्यासाठी महाराज साहेब तिथं असतात. खरंच मी अनेक साधू संत बघितलेत, अनेक मोठी माणसं बघितलेत, परंतु खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये देव पाहणारा खरा जादू संत जर कोण असेल तर आदरणीय शिवाजी बाबा आहेत. असं मी त्यांच्या समोर नाही तर मागेही अनेक वेळा बघतो. अनेक प्रसंगातून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय, खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय. त्यांना आपण जपलं पाहिजे. आम्ही तर असं म्हणू की त्यांना दीर्घायुष्य तर नक्कीच मिळावं, परंतु सुख समृद्धीचं आणि आरोग्याचंही त्यांचं आयुष्य लाभावं आणि तुम्हा मला अखंडपणे त्यांचा सहवास लाभावा ही आई जगदंबेकडे प्रार्थना करेल. मनोजदादांनी आम्हाला सांगितलं बाबा आहेत. मी त्यांना बोललो, दादांचीही खूप इच्छा होती, परंतु अनेक इच्छुक येत आहेत, लोक येत आहेत आंतरवलीत भेटायला. हे तुम्ही आम्ही काशीद सर असेल किंवा इतर युट्यूबच्या चॅनल्सवरून आपण पाहतो. दादा खूप बिझी आहेत, त्यामुळे त्यांची इच्छा असूनही आज त्यांना येता येत नाही. आणि त्यामुळं आम्हाला मी आज येताना बोललो, काशीद सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे तोट्याने आम्ही होतो, महाराज साहेब सांगितलं आम्ही की राजुरीचे लोक आपले 2-3 वेळेस आलेले आहेत. तर त्यांची इच्छाही असताना सुद्धा ते म्हणाले तुम्हीच जा, एवढ्या वेळेस बाबा आहेत. आम्हालाही वाटलं चला बाबांचे आशीर्वाद घेऊ. दादांना येता येत नाही तर लोक 3-3 वेळेस आपल्याकडे आलेले आहेत. 2-3 वेळा मी काशीद सर आम्ही तिथं होतो. त्यामुळे चला आम्ही स्वतः त्यामुळे आमच्या दादांचा निरोप घेऊन आलो की नक्की पुढच्या वेळेला दादांनी शब्द दिलेला आहे की जाता येता कुठंतरी जसं ऍडजस्ट होईल त्यावेळेस तांबा राजुरी गावात जायचंय हा त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे नक्की दादा आपल्या गावात येतील. त्यांच्या वतीनं मी हे सांगतो. गेल्यानंतरही त्यांना निरोप देतो आणि बाबा जिथं शब्द टाकतात तिथं बाबाचा शब्द कधीही दादा मोडत नाहीत. त्यामुळे बाबाही बोलतील आणि बाबा नक्की दादा आपल्या गावाला येतील ही ग्वाही मी आपल्याला मनोजदादांच्या वतीनं देतो. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. बऱ्याच घडामोडी आहेत, त्या खोलात मी जाणार नाही. आपण सगळेजण या सगळ्या घडामोडी जाणता आहात. त्यामुळे तांबा राजुरी ही गाव आरक्षणाच्या लढ्यामध्ये बाबा आम्ही अनेक वर्षापासून 25 वर्ष झालं मी काम करतोय. प्रत्येक लढ्यामध्ये हे गाव बाबा आंदोलनात पुढं असतं, अग्रेसर असतं. आताच्याही लढ्यात तुम्ही मनोजदादांच्या पाठीमागं खूप ताकदीनं उभा राहिला, त्याबद्दल गावकऱ्यांचे मी जाहीर अभिनंदन करतो. असंच येणाऱ्या काळात सुद्धा तन मन धनाने आपण दादांच्या पाठीमागं राहावं एवढंच सांगतो. आणि विशेष करून मला आपली धाकटी पंढरी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या नारायणगडाच्या बद्दल बोलायचंय की नारायणगड ही आपली अस्मिता आहे. नारायणगड हे तुमचं आमचं धाकटी पंढरी आणि तुमचं आमचं जगण्यासाठीचं दैनंदिन जे दैवत आहे ते दैवत आपलं हे नारायणगड आहे. ते जपलं पाहिजे.
महिन्यातनं वर्षातनं कधीतरी नारायणगडाला जाता आलं पाहिजे. आपण प्रत्येकानं गेलं पाहिजे. जसं आपण पंढरीची वारी करतो तशी नारायणगडालाही आलं पाहिजे. नारायण बाबा असतील, महादेव बाबा असतील किंवा आता शिवाजी बाबा असतील, वेळोवेळी त्या ठिकाणी आपण त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलं पाहिजे. नक्कीच बाबा ती सभा आपली राहिलेली आहे, परंतु मी आपल्याला आणि मनोजदादांनाही वेळोवेळी सांगत असतो की दसरा मेळाव्याची परंपरा आपण जर सुरू केली किंवा दिवाळीचा आपला पाडव्याचा मेळावा तर कुठलं तरी एक महाराष्ट्रातल्या आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला तुमच्या आणि मनोजदादांच्या उपस्थितीत जमण्यासाठी आणि गडाचे आशीर्वाद घेण्यासाठी कुठंतरी एक दिवस आम्हाला तुम्ही दोघं ठरवून द्यावा. तिथं आम्ही सगळा मराठा आणि 18 पगड जातीतला सर्व भक्तगण आम्हाला तिथं एकत्र जमून आम्हाला सगळ्यांना एकत्र विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि तुमचे आणि दादांचे मनोजदादांचे विचार दरवर्षी ऐकता यावेत यासाठी तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला एक तशी तारीख आणि एक कार्यक्रम आपण ठरवून द्यावा. ही सुद्धा आपल्या चरणी मी विनंती करतो, आपल्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चित माझं लांबलेलं भाषण थांबवतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही जास्त बोललो असेल तर माझं मला परत करा आणि कमी बोललो असेल तर ते पूर्त करून घ्या. हे साधू संतांच्या उक्तीप्रमाणे मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.